महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घड्याळाचे काटे आता कोणत्या दिशेने नेमके फिरत आहेत, ते उलट्या दिशेने फिरायला लागलेले आहेत का काय, अशी चर्चा सुरू आहे. खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. आता नरेश अरोरा डिझाईन बॉक्सचे जे सल्लागार त्यांना काढून टाकलेलं आहे आणि त्यांच्या ऐवजी आता प्रशांत किशोर पीके हे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट, रणनीतिकार, ज्यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी रणनीती आखली होती आणि मग मधल्या काळामध्ये अनेकांसाठी त्यांनी काम केलेलं. अगदी तामिळनाडूचे विजय, जोसेफ विजय यांच्यासाठी सुद्धा या पीकेंनी काम केलेलं. अशा पीकेंची निवड पार्थ पवार यांनी केलेली आहे की राष्ट्रवादीचे आता ते सल्लागार असणार आहेत. आता बघा की गेल्या काही दिवसांमध्ये जसं शरद पवारांना पटेल तटकरे भेटले, बाकीचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार भेटले, तसं इकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटले. म्हणजे आता तीन त्रिकोण आहे हा. म्हणजे पहिला त्रिकोण असा आहे की पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी, त्याच्यानंतर जय पवार आणि पटेल आणि तटकरे यांच्यामधला असलेला हा मूळ वाद, हा एक कोण आहे. दुसरा कोण असा आहे की पवार कुटुंब म्हणून, पवार कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार आहे, हा एक कोण आहे. आणि तिसरा कोण राजनैतिक आहे, डिप्लोमॅटिक आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. कारण की देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा असं म्हटलेलं आहे की अजितदादा हे माझे चांगले मित्र होते, काही नव्याने सांगण्याची गरज नाही, ते कधी विलिनीकरणाच्या संदर्भात बोलले नाही वगैरे वगैरे वगैरे, असं त्यांनी बरेचदा वक्तव्य केलेलं आहे. आणि मग पार्थ पवार जर मला भेटले असतील तर त्यात ती काही बातमी ठरत नाही, परंतु काही प्रशासनिक कामं असतात, काही राजकीय असतात, ते बोलणं होतंच असं वगैरे त्यांनी, म्हणून ते फडणवीसांनी मौन बाळगलेलं आहे त्या अर्थ. असे हा त्रिकोण आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेषराव चव्हाण. शेषराव चव्हाण हे आत्मचरित्रकार आहेत. म्हणजे त्यांनी अनेकांचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, परंतु ते वैचारिक चारित्र्य असं दिलेलं आहे. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि शरद पवार असतील, यासह अनेक त्यांनी पुस्तकं लिहिलेली. आणि मग आता ते ज्या वेळेला राजकारणाबद्दल बोलतात किंवा एकूणच जे सामाजिक भाष्य करतात किंवा विचारांची एकूणच चिकित्सा करतात, तर ते कुणाचा मुलाहिजा बाळगत नाही, परखडपणे बोलत असतात. तर माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. आता अधिक वेळ न घेता शेषराव चव्हाण सर, तुम्ही सांगा की राष्ट्रवादी नेमकं राष्ट्रवादीमध्ये जे चाललेलं आहे ते पाहून तुम्हाला काय वाटतंय, तुमचं प्रथम दर्शनी मत काय होतं? बरं, सगळ्याच्या आधी तर तुम्ही जे तीन तीन सांगितले ना, हा, तीन पॅरामीटर, तीन घटक जे सांगितले, त्याच्यात चौथा एक ऍड करा, दिल्लीचा. बर, हा, दिल्लीचे 2 आहे, मुंबईचे 2 आहे, तसे 4 आहेत. बरोबर. आणि मला एक सुरू करण्यापूर्वी एक आठवतं की आमच्या लहानपणी पैसा फेको तमाशा देखो, बरोबर. असा गारुडी एक बॉक्स घेऊन येत असे. बर. आणि त्या बॉक्स मध्ये मग तो जो पैसा देईल, तुमच्या काही असेल तर ते डोळे लावून जे त्या पाहायला लावत असे. असं ते सध्याच्या परिस्थितीमध्ये हेच चाललेलं आहे. पैसा देखो फेको तमाशा देखो. आता पैसा फेकोच्या ऐवजी हे म्हणावं लागेल की हमारी सुनो और रिझल्ट देखो. हमारी सुनो आता और जे सत्ता ले लो, असं आहे. हे 4 जे मी म्हटलं ना तुम्हाला, की हे जे 4 आहेत, हे सगळं खेळ करायला लागलेले आहे. 2 दिल्लीचे आहे, 2 महाराष्ट्राचे आहे. आणि त्याच्यामध्ये
जे अपरिपक्व आहे, ज्यांची बुद्धी प्रकल्प नाहीये आणि ज्यांना ज्याला जसं पाहिजे तो जर तरबेज असेल तर तसं वापरून घेऊ लागलेला आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये वापरून घेणारे जे आहे, आधी जे काही काळ प्रफुल्ल पटेल आणि तटकरे होते, अजित पवार जिवंत असताना अजित पवार होते, आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेलचं वापरणं होऊन गेलेलं आहे. त्यांचा जो उपयोग करायचा होता, ज्यांना करायचा ते करून चुकलेले आहे. आता त्यांची युटिलिटी संपलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना दूर करायला सुरुवात केलेली आहे. आता वापरून घेणारे जे राहिलेले आहे, 3 जण राहिलेले आहेत. 3 जण कोण? सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार. आता यांना मुंबईवाले, दिल्लीवाले त्यांचा अंतस्थ हेतू समोर ठेवून वापरून घ्यायला लागलेले आणि यांची अपरिपक्वता, बुद्धीची लेवल लक्षात घेता स्वयं निर्णय घेण्याची यांच्यामध्ये कोणाचाच कॅपॅसिटी नाही. त्याच्यामुळे जो जसा वापरेल तसे वापरायला लागलेले आहे. आता याच्यामध्ये मी जे आता 4 म्हटलं की यांना आजच्या परिस्थितीमध्ये कोण वापरून घेते आणि त्यांच्या मार्फत जे कसं राजकारण महाराष्ट्राचं खेळलं जात आहे. पहिले सुनेत्र पवार, पार्थ पवार, जय पवार यांना दिल्ली वापरून घेते, यांना शरद पवार वापरून घेतात. यांना अलीकडे कालच्या महत्वाच्या मीटिंग मध्ये अनाजी पंत पुढे आले. अनाजी पंताने पार्थ पवारला बोलावून त्याच्याबरोबर बैठक केली, संभाषण केलं आणि त्याला जे फिलर सोडायचे होते ते फिलर सोडून मोकळे झाले. आता पिक्चर मला डॉक्टर फळे असं दिसतंय की हा सगळा खेळ चाललेला जो आहे तो सत्तेसाठी चाललेला आहे, एकमेकांना संपवण्यासाठी आणि आपली सद्दी सुरू करण्यासाठी चाललेला आहे. आता याच्यात तुम्ही अपरिपक्वता मी जे म्हटलं ते हे लक्षात घ्या की जय पवारनी एक काही दिवसापूर्वी असं स्टेटमेंट केलं की सुनेत्रा पवार जे ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अलीकडे 2-3 दिवसामध्ये बच्चू कडूंनी एक स्टेटमेंट केलंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदेने व्हायला पाहिजे. पण यांना हे समजत नाही की यांना ते मुख्य करताना जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री हे सगळं होऊ देईल का? तो स्वतःचं मुख्यमंत्रीपद सोडेल का? आणि यांना कोणाला मुख्यमंत्री घेऊन करेल का? आता तो त्याचं मुख्यमंत्रीपद ठेवण्यासाठी आणि यांना खारिज करण्यासाठी जे करायचं ते करील ना, आणि करायला लागलेला आहे. आता शेवट मला दिसतं असा होईल याच्यामध्ये की ही सगळी जी आहे सत्तेसाठीच आणि इगो सॅटिस्फॅक्शन साठी लढाई आहे. सत्तेसाठी उघड आहे. इगो सॅटिस्फॅक्शन काय आहे याच्यामध्ये की दिल्लीचा इगो सॅटिस्फॅक्शन आहे, मुंबईचा इगो सॅटिस्फॅक्शन आहे. याच्यामध्ये 4 जे मी म्हटलं ते की मोदी, शहा दिल्ली, मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस, शरद पवार, हे 4 जण जे आहे, हे 4 जण त्यांना जे पाहिजे असेल किंवा जे घडवून आणायचं असेल ते घडवून आणण्याच्या दृष्टीने खेळ खेळत राहतील आणि त्यांना शह देण्याची, ज्यांना हाताशी धरून ते खेळ खेळतायत त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही. तर शेवटी एंड असा होईल मला जे दिसतं ते की एक तर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार एकत्र करवतील, देवेंद्र फडणवीस ते होऊ देणार नाही, दिल्ली दोन्हीकडे खत पाणी टाकेल आणि शेवट मग कोणाच्या पदरात काय पडतं याच्यावर सगळं महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून राहणार आहे. आणि हे राजकारणात ते
कोणत्या कडेला जाऊन बसतंय ते जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यामध्ये उघड होईल असं मला पिक्चर दिसतंय. आता बघा सर, हा, तुमचं आता झालंय याच्यावर ना तुमचे बोलून? हो. आता हे बघा, तुम्ही जे काही आता चौथा कोण जो सांगितला, जो मी विसरलेलो होतो, आणि हा. खरं तर आता दिल्लीवरून ते आता तुमच्या भाषेमध्ये दिल्ली का हो. कुतुब मिनार देखो वगैरे ते असं पण म्हणायचे, ते गाणं होतं ते, त्या हो. लक्ष्मण सिनेमामध्ये मुमताज ती गायली होती ती गाणं. असो. हो. तर आता हम्म. हा जो तमाशा आहे हा बिन पैशाचा आहे. हम्म. पहिली गोष्ट हो. म्हणायला बिन हो. पैशाचा आहे, परंतु कोट्यवधी रुपयांचे आरोप हो. वगैरे हो. काय ते सगळं चाललेलं आहे. आता बरोबर आहे. जसं तुम्ही म्हणालात की पटेल तटकरेचा आता वापर करून झालेला आहे. हो. आता पटेल तटकरे देखील वापरून घेण्यासाठीच पुढे आले होते. त्याच्यामुळे त्यांना आता हो. शिक्षा ती मिळते आणि पार्थ हो. पवारच्या माध्यमातून ती मिळते. हो. आता हो. त्यांनी जे कागदोपत्री जे काही खेळ केला, हम्म. म्हणजे 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला थेट तटकरे आणि हम्म. पटेलांनी ते ब्रिज हम्म. मोहन श्रीवास्तव यांना धरून एक पत्र हो. लिहिलं की राष्ट्रीय हम्म. कार्यकारी अध्यक्षाला तेवढेच अधिकार आहेत जेवढे हम्म. राष्ट्रीय अध्यक्षाला आहे. आणि मग हम्म. तिथून सगळं ते सुरू झालं. मग हो. 26 फेब्रुवारीला पुन्हा निवड झाली. हम्म. मग पुन्हा तिथं तिघांचीही निवड झाली, म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष, हो. कार्यकारी अध्यक्ष आणि हो. प्रदेशाध्यक्ष. असं हो. जरी असलं तरी 10 मार्चला पुन्हा एक ईमेल गेला. हो. त्याच्यानंतर 29 एप्रिलला पुन्हा एक ईमेल गेला आणि त्याच्यातून हे पद यांचे काढले गेले दोघांचे. हम्म. एकीकडे असं झालेलं आहे. मग आता हो. यांना असा प्रश्न पडला की आता सर आपण तर चूक आपल्या अजितदादांबरोबर आपण इकडं आलो तर ती हम्म. चूक केली होती, आणि आता यांना आपण घाईघाईने शपथविधी करून दिला आणि भारतीय जनता हम्म. पार्टीच्या सांगण्यावरून हे सगळे उद्योग केले, तर आता ही हो. घोडचूक झालेली आहे. हम्म. मग आता ही चूक, पहिली चूक आणि नंतरची घोडचूक लक्षात घेऊन आपल्याला आता हम्म. शरण जावं लागेल सिल्वर वॉक, म्हणजे शरद हो. पवार. आणि हम्म. ते दोघेही तिथे गेले. हम्म. आता इकडं जसं तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस यांना हम्म. राजकारण करायचं आहे, आणि राजकारण हो. नेहमी निष्ठुर असतं, त्याला कुणीच अपवाद बरोबर नाहीये. आहे. मग त्यांना हो. जर असं कळालं की आता हे जर एकत्र आले तर हम्म. आपल्याला एक नवीन आव्हान निर्माण होऊ शकतं. हम्म. आणि जरी आपल्याला स्वबळावरच लढायचं आहे 2029 मध्ये, ना एकनाथ शिंदे ना हम्म. सुनेत्राताई पवार या दोघांनाही बाजूला करायचं, हम्म. तरी देखील जर हा जो फॅक्टर आहे राजकारणामधला, म्हणजे हम्म. महाराष्ट्रातला जो पवार फॅक्टर आहे, हम्म. तो फुले शाहू आंबेडकर अशा विचारसरणीचा आहे. आणि मग ती हम्म. जर हे मविवाच्या त्या अंगाने गेले तरी आपल्याला ते आव्हान असणार आहे. आणि हम्म. एकत्र राहिले तरी ते जास्त विलिनीकरण झालं नुसतं, परंतु शरद हो. पवारांनी अशीच कुंपणावरची काहीतरी भूमिका घेतली तरी ते महागात पडणार आहे. हम्म. असा विचार करून की आहे हम्म. तेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, म्हणजे एका राष्ट्रवादीचे 2 तुकडे केलेत, आता दुसऱ्या हम्म. राष्ट्रवादीचे अजून 2 तुकडे करायचे. हो. म्हणजे काय करायचं, पटेल तटकऱ्यांना आपल्याकडे घ्यायचं भारतीय जनता पार्टीमध्ये, हम्म. आणि त्यांचे जे काही हम्म. पाठीराखे असतील अजून आमदार त्यांना देखील घ्यायचं हम्म. आणि आपली हम्म. बेरीज पुढे न्यायची. आता हा हम्म. राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ आहे. जसं तुम्ही हम्म. म्हणालात की 2-3 महिन्यांमध्ये काहीतरी होऊ शकतं, आता ती हम्म. हम्म. सुरुवात झालेली आहे, ते मोठं डॅमेज झालेलं आहे ते सगळं. हो. हो. मग जसं तुम्ही पूर्वी एकदा एक मांडणी केली होती की 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतः शरद हम्म. पवार काहीतरी बेरजेचं राजकारण करू शकतात. हम्म. ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात त्यांचं, हम्म. परंतु आता जर ही राष्ट्रवादी काँग्रेस जर त्यांना मिळाली हम्म. तर त्यांचं राजकीय वजन पुन्हा एकदा वाढू शकतं. मग ते आता काँग्रेसमध्ये कशाला जातील ते, हे अशा अनेक हम्म. गोष्टी आहेत. तर आता हम्म. तुम्हाला काय वाटतं की हे अजून हे घाईघाईमध्ये होईल की तटकरे हम्म. आणि पटेल हे थोडस धीराने घेतील, काय काय नेमकं होऊ शकतं? हे बघा, तुम्ही जे आता विश्लेषण केलेले आहे त्याचे मी 3 भाग करतो. पहिल्या भागामध्ये हे जे सुनीता सुळेंनी पवारनी जे पत्र लिहिलं
जे संघटनात्मक बदल झाले, ते संघटनात्मक बदल होण्याबाबत पत्र लिहिल्यानंतर त्याची पहिली प्रतिक्रिया काय झाली? प्रफुल्ल पटेल आणि तटकरे शरद पवारला येऊन भेटले. म्हणजे त्यांना कुठंतरी आता असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला आता दिल्लीचा किंवा फडणवीसचा किंवा सुनेत्र पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचा पूर्ण पाठिंबा राहणार नाही किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणे ते चालणार नाही. त्याच्यामुळे ह्या घडामोडी सुरू झाल्या. तटकरे आणि पटेल पवारांना भेटले, शरद पवारला भेटले. तिकडं पार्थ पवार जे आहे ते देवेंद्र फडणवीसला भेटले. सुनेत्रा सुळेने आपलं पवारने सांगितलं की टेक्निकल मिस्टेक झालेली आहे आणि ती टेक्निकल मिस्टेक आम्ही दूर करतो. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग आता तुमच्या अनालिसिस मधला हा आहे माझ्या दृष्टीने की आता अजित पवारचे आमदार जे आहेत, जे जसं ते पार्थ पवारने सांगितलं ते मी फिलर समजतो, पण गृहीत धरा की अजित पवारचे 22 आमदार 20 आमदार हे भाजपमध्ये जाणार असतील तर त्यांना नेण्याकरता आणि प्रोत्साहन करण्याकरता तटकरे आणि प्रफुल्ल पटेलचा जेवढा उपयोग होऊ शकतो तेवढा आणखी कोणाचा होऊ शकत नाही. बरोबर. आणि त्यांना जर तो कॉन्फिडन्स असता की 20-22 आमदार जे आहे भारतीय जनता पार्टी भाजपामध्ये येतील तर हे दोघं शरद पवारला कदापिही भेटले नसते. हा दुसरा भाग. तिसरा भाग आता याच्यात हा जो आहे की आता जे पत्र लिहिलं म्हणतात, टेक्निकल मिस्टेक दुरुस्त करणारं जे पत्र लिहिलं म्हणतात का लिहिणार असतात, तर आता ते पत्र काय आहे, टेक्निकल मिस्टेक काय आहे ती अजून बाहेर आलेली नाही. आता ती बाहेर येईपर्यंत म्हटलं त्यांच्या लेवलच्या ज्या घडामोडी करायच्या किंवा करवून घ्यायच्या, त्या तिघांना कसं यूज करायचं आणि कसं टिश्यू पेपर करून सोडून द्यायचं तर म्हटलं हे होत राहील. आणि तिन्ही याच्यामध्ये मी आता म्हटलं त्याच्याप्रमाणे ही सिच्युएशन अशी डेव्हलप करतील की एक तर राष्ट्रवादी अजित पवारची किंवा आता सुनेत्र पवारची राष्ट्रवादी ही शरद पवारला शरण जाऊन त्यांच्यात पूर्ण विलीन होणे किंवा भाजपामध्ये जाऊन त्यांचा आश्रय घेत राहणे. तर आता आजच्या घडीला त्यांनी एक निर्णय घेतला की शरद पवारला जाऊन भेटायचं. तर शरद पवारला जाऊन भेटायचं म्हटलं की पहिला कॅज्युअलिटी जी होईल ती सुनेत्रा पवारची होईल. ते महायुतीमधून बाहेर पडावं लागेल, त्यांना बाहेर पडतील. त्याच्यामुळे तिला जे मुख्यत्वाद मिळालेलं आहे ते जाईल आणि मग ह्या दोघांना म्हणजे पार्थ पवारला आणि सुनेत्रा पवारला खासदारकी आणि विधानसभेची मेंबरशिप वरच सीमित राहावं लागेल, समाधान मानावं लागेल. आता हे ते होऊ देतात की होऊ देत नाही हा खरा प्रश्न आहे. आणि हा सोडवण्यामध्ये कोण कशी बाजी मारतो, याच्यात शरद पवार बाजी मारतात का देवेंद्र फडणवीस बाजी मारतात का दिल्ली बाजी मारते, हे पाहायचं काम आहे. म्हणजे ते हे आता ते असं अनालिसिस. हा, सांगा. नाही, तुमचं झालं ना? हा. हो हे बघा, तुम्ही आता ज्या आपण प्रॉबॅबिलिटीज किंवा पॉसिबिलिटीज आपण जे सगळं म्हणतोय, हो. याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की हम्म, हे खाली जे म्हणजे हे बारामतीचं महाभारत आहे. म्हणजे हम्म, रोहित पवार, योगेंद्र पवार, जय पवार, पार्थ पवार, हम्म, त्याच्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, हम्म, सुनेत्राताई पवार, हम्म, यांच्यात नेमकं हम्म, काय बोलणं होतंय कौटुंबिक हम्म, पातळीवर आणि राजकीय काय हम्म, निर्णय घेतले जातात. हम्म, हम्म, सुप्रिया सुळे असं म्हणतात आहे की 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार असं मी काही होऊ देणार नाही. हम्म, दुसरीकडे रोहित पवार मात्र
उलट सांगत आहेत. हे बरेच त्याला हम्म, अर्थात तो विषय पूर्ण वेगळा आहे. आपण तसं तो एक स्वतंत्र हम्म, विषय आपण करण्यासारखा आहे. तो आपण नंतर बोलू त्याच्यावर. हम्म, आता हम्म, इकडं काय झालेलं आहे, इकडं पार्थ पवार हे परस्पर हम्म, सुनेत्राताई किंवा सुनेत्रा हम्म, वहिनी यांना म्हणजे न हम्म, विचारता परस्पर करतात आहे का असं देखील बोललं जात आहे. हम्म, हे हम्म, निवडणूक आयोगाला वगैरे ते सगळं. मग ते हम्म. एवढं तटकरे आणि पटेल यांच्यावर त्यांचा राग का, तर ते ऑडिओ क्लिप सांगितली जाते. ज्या हो. ऑडिओ क्लिपमध्ये हम्म, अजितदादांविषयी अतिशय खालच्या पातळीवर किंवा त्यांना अगदी कमी लेखणारं असं वक्तव्य केलेलं आहे. हो. आता हो. ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचं नाव आलेलं नाहीये, ज्यांनी ऐकलेलं आहे हम्म, त्याचं नाव आलेलं नाही, पण दोन हो. नेत्यांचं एवढं ते आहे. बरं, हा हम्म, व्हिडिओ ऑडिओ जो आहे हा कथित ऑडिओ हम्म, असं त्याचं वर्णन करता येईल. हम्म, परंतु मग बरोबर आहे. तो ऐकल्यानंतर पार्थ पवार हम्म, यांनी जर मनाशी अशी निश्चयाची गाठ बांधलेली असेल की हम्म, आपल्या वडिलांनी जे काही हम्म, धाडस केलं, राजकीय धाडस, की आपल्या हम्म, काकांना सोडून आपला पक्ष स्थापन केला, सत्तेमध्ये गेले, हे सगळं हम्म, केलं हम्म, आणि त्यांच्याबरोबर हम्म, अनेकांचे डाग धुवून निघाले. हम्म, त्याच्यामध्ये पटेल आहेत, तटकरे आहेत, वळसे आहेत, भुजबळ आहेत, मुंडे आहेत, हसन मुश्रीफ आहेत. हे सगळे ईडी वगैरे त्या याच्यातून ते स्वच्छ होऊन गेले. म्हणजे प्रत्येकाचा स्वार्थ ते ते साधला गेलेला आहे. हम्म, मग ज्या हम्म. अजितदादांमुळे हे सगळे सत्तेमध्ये आले, जे जेलमध्ये जाणार होते ते थेट हो. सत्तेमध्ये आले. सब. मग हो. त्यांना त्यांचं अजितदादांचं ते ऋण विसरून जर त्यांच्याविषयी हम्म, असं कमी दर्जाचं बोललं गेलं असेल तर ते मी का सहन करू. हम्म, हम्म, आणि सुनेत्रा वहिनींनी देखील ते का सहन करावं असं त्यांनी ते भूमिका घेतलेली हम्म, दिसते. हम्म, हम्म, आणि याविषयी ते मग ते शरद पवार हम्म, असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे ते हम्म, बोललेले असतील की बुवा आम्हाला आता काही हे आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे, या दोघांना हम्म, सांभाळणं. मग हम्म, आम्हाला जी काही किंमत मोजावी लागेल ती आम्ही मोजायला आता तयार आहोत. हम्म, अशा पद्धतीने ते इरेला पेटलेले असावेत अशी एक हम्म, चर्चा आहे. तर तुम्हाला हम्म, काय वाटतं की ह्या म्हणजे माय लेखांमध्ये जर असे मतभेद असतील की आता हम्म, सुनेत्राताई पवार जसं तुम्ही म्हणालात की ते तांत्रिक चूक आहे असं म्हणाल्या, नंतर हम्म, त्या हम्म. रायगडला जाऊन आल्या सुनील हो. तटकरेंच्या कार्यक्रमाला. हम्म, हम्म, एक हम्म, तर त्यांनी एक्स पोस्टवर स्वतः पार्थ पवारला सांगितलं की एक खुलासा करून टाका. चौथ्या वेळेस हम्म, सांगितलं अविनाश अधिकांना की तुम्ही त्या कार्यालयामध्ये जा दिल्लीच्या, तिथून आले तर हम्म, पत्रकार परिषद घ्या. म्हणजे डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न सुनेत्रा वहिनींकडून केला जातोय आणि तेवढ्याच मोठ्या हम्म, प्रमाणात पार्थकडून विरोध केला जातो. आता हे हम्म, रणनीतिकाराचा निर्णय हा तसा मोठा हम्म, निर्णय. हम्म. म्हणजे बघा, तटकरेंनी एकदा वक्तव्य केलं होतं, अहो 41 आमदार आम्ही निवडून आणले, हे काय उगीच आले का निवडून, रोहित पवार हो. काय समजतं हो. वगैरे तसं आहे. म्हणजे हो. मी आणले निवडून असं त्यांना म्हणायचं. मग बरोबर रोहित आहे. पवार यांनी म्हणायचं की तुम्ही ब्युटी पार्लरचे बिल त्याच्यामध्ये जोडले, तुमच्या खाजगी हो. उड्डाणाचे बिल जोडले वगैरे असं बरंच काही चाललेलं आहे. तर हो. ह्या लेवलला ते गेलेलं आहे. याच्यामधून हो. म्हणजे राजकारणाची बेअब्रू झाली सर्वसाधारणपणे तर राजकारण्यांना काही त्याचं देणं घेणं नसतं. ते काय फार हो. त्याचं मनावर घेत नाही. काही नाही, काही नाही, परंतु काही नाही. बरोबर आहे. परंतु अशा पद्धतीने जे काही येतंय सध्या चव्हाट्यावर, ही हम्म. कितपत ते म्हणजे काय याचे काय संभाव्य परिणाम आहेत तुम्हाला काय वाटतं? हे बघा, एक तर त्या क्लिपच्या बाबतीमध्ये मला ते वाटतं की ते तुम्ही कथित शब्द वापरला. मी त्याला असं समजतो की फिलर आहे. जर क्लिप जर खरी असती आतापर्यंत ती वाजवून दाखवली असती आणि त्याच्या मधून फार मोठं राजकारण निर्माण केलं जाऊ शकलं असतं. पण ते कोणी केली, कोणी ऐकली, कोणी सांगत नाही. ते गुलदस्त्यात आहे. त्या गुलदस्त्यात आहे याचा अर्थ फक्त त्याला भांडवल करायचं आहे. दुसरं, तुम्ही जे बारामती महाभारत झालं म्हणता, महाभारत झालं नाही. बारामती जे आहे भाऊबंदकी मध्ये आता अडकलेली आहे. हे सगळे भाऊ आपल्या मुलांच्या हितासाठी त्यांना एकमेकांच्या बाजूने एकमेकांच्या विरुद्ध खेळवत आहेत.
आणि यांच्यापैकी माझ्या दृष्टीने एकही परिपक्व नाही की जो याला कलाटणी देऊ शकतो. पार्थ पवार थोडा प्रयत्न करायला लागलेला आहे, परंतु मला त्याचेही लिमिटेशन्स वाटतात. दुसरं आता राहिलं सत्याचं, तुम्ही जे म्हणता ते, हे सगळं जे बळे डॉक्टर फळे चाललेलं आहे, हे इगो आणि स्वार्थ साध्य करण्यासाठी चाललेलं आहे. इगो काय आहे? इगो हा आहे की आम्ही त्याला हाणून पाडू, आम्ही त्याला संपू, हा इगो आहे. स्वार्थ काय आहे की हे सगळं असं वातावरण खेळत राहून आपले अंतस्थ हेतू साध्य करणे. आता हे अंतस्थ हेतू साध्य करण्यामधले इतिहास सांगतो हा की जे हे द्वंद्व मध्ये असतात, साध्य करतात, ते दोन्ही संपतात. आणि संपवण्याचं राजकारण करणारी धूर्त माणसं आपल्या भारतामध्ये खूप आहे. दिल्ली आणि मुंबईलाच बसलेले आहे. त्यांना काही घेणं देणं नाही की कोणाचं कल्याण आणि कोणाचं अकल्याण आहे. फक्त आपले टार्गेट, आपला अंतस्थ हेतू आहे, तो कसा साध्य करायचा तो करीत राहणे. याला कोणीही अपवाद नाही. मग आता प्रश्न हा येतो की महाराष्ट्राने जनतेने याचा विचार करावा किंवा नाही करावा, का हे जे चाललेलं आहे ते बघत राहून नुसता आपला आनंद आणि आसुरी आनंद उपभोगीत राहायचं. जनतेला आता विचार करावा लागेल की हे आता तमाशा जो झालेला आहे तो फार झालेला आहे. आणि त्यांनी जी आपली भूमिका, लोकशाही असल्यामुळे त्यांनी आपली भूमिका घेऊन या सगळ्या प्रकरणाला कलाटणी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. पण हे किती आपली जनता करू शकते या बाबतीत मी संभ्रम माझ्या मनामध्ये आहे. इथं मला परत डॉक्टर आंबेडकर आठवतात. डॉक्टर आंबेडकरने फार मोठं स्टेटमेंट केलं होतं की माझी जनता जी आहे शिप्स अँड गोट सारखी आहे. आणि कशासारखी? मी नाही. शिप्स अँड गोट, मेंढ्या बकऱ्यासारखी आहे. हा हा. आणि मी शेफर्डची भूमिका घेतलेली आहे. पण काय, शेफर्डची भूमिका म्हणजे काय की हा गुराखी जो असतो तो मेंढ्या बकऱ्यांना जसं दिशा दाखवी, ते झुंड असते पण दिशा दाखवी त्याप्रमाणे चालतात. ते यांना दिशा देण्याचं, यांना वळण लावण्याचं कामाची भूमिका मी घेतलेली आहे शेफर्डची, आणि ते कार्य मी करत राहील. तसं आज महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे त्याला जर दिशा द्यायची असेल तर कोणाला तरी शेफर्डची भूमिका घ्यावी लागेल. आणि ती शेफर्डची भूमिका जी आहे, सध्या हे जे 4 पात्र आहेत, महायुती आणि महाविकास आघाडीचे आणि वरते दिल्लीचं, यांच्यामध्ये कोणीतरी समजदार, महाराष्ट्राचा विचार करणारं, महाराष्ट्राचं कल्याण करणारं, महाराष्ट्राचा विकास करणारी एक टीम. एकटा माणूस आता आजच्या काळामध्ये शेफर्डची भूमिका घेऊ शकत नाही. तर एक टीम निर्माण करावी लागेल. आणि त्या बरं टीमला का जे सर, हा आता आपली वेळ पण संपत आलेली आहे, पण फार महत्वाचं तुम्ही हो बोललेला शेपर्डची हो भूमिका कोण करू शकतं म्हणून. हो आता तुमचं असं म्हणणं आहे की सामूहिक स्तर, आता सामूहिक स्तरावर काय हो चाललेलं आपण बघतोय. आता भारतीय हो जनता पार्टीला कुणाचंच काही देणं घेणं नाही. त्यांना काही नाही. फक्त आणि फक्त 100% करायचं आहे 2029 मध्ये. बर. हो हो तुम्ही ते बाकीच्या पक्षांनी काय करा किंवा मरा, भांडा, एकमेकावर आपटा, काय हो करायचं ते करा. काही नाही. आणि हा हा तुमच्या हा हा शिवसेनेमधले, तुमच्या राष्ट्रवादीमधले जे विनिंग कॅन्डिडेट आहेत ते मात्र आम्ही व्यवस्थितपणे हो घेऊन टाकू. हो काय हो हे त्यांना त्यांचं ते पक्क ठरलेलं आहे. तिथं एकट्याच्या कुणाच्या बरोबर. मनावर चालत नाही. ते पक्षाची भूमिका आहे.
बरोबर तसं त्या अमित शहानी बरोबर आहे. जाहीरपणे सांगितलं की कुबडे आता फेकून द्या, असं हो, सांगून टाकलेलं होतं. आता ते बिलकुल अर्थात बिलकुल. एकनाथ ते शिंदेच्या सुतवाच आहे ते. जास्त हे देतात तो भाग वेगळा. आणि दुसरं मला आता विचारायचं तुम्हाला हो. की एकच हा, मिनिट आहे आता बघा आपल्याकडं. शरद पवार हा. हे ती भूमिका करू शकतात का? तुम्हाला काय वाटतं? अतिशय थोडक्यामध्ये उत्तर द्या सर. करू शकतात. हा, 1-2 मिनिटात. एकाच वाक्यात उत्तर देतो. करू शकतात जर त्यांनी मनापासून जर निश्चय केला तर. एकाच वाक्यात उत्तर आहे. हा. मग आता ते जे बस. काही संभ्रमात टाकणारं बोलतात, एकदा कौतुक करतात. हा. ते हा स्वभावाप्रमाणे आहे त्यांच्या. हा हा स्वभावाप्रमाणे आहे. हा हा हा. नाही, बोलतात एक पण आणि मी काय करतात म्हणतो एक. तुम्हाला, मी सामूहिक नेतृत्वाचा शेवटचं म्हणतो ना, हा. त्याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करू. बोलू बोलू. नक्की नक्की. तर तुर्तास थांबूया सर. खूप खूप धन्यवाद. दर्शकांना पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. खूप खूप धन्यवाद.